नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. शिवाजी विद्यापीठातील हुकुमशाही बंद करा, कोल्हापूर शिवसेनेची मागणी. शिवाजी विद्यापीठात एका राजकीय पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनेला सोबत घेऊन गोलमेज परिषदेस परवानगी कोणी दिली, याचा जाब आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांना विचारण्यात आला. महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ विद्यार्थ्यांची कमी होत जाणारी उपस्थिती ही शिक्षण क्षेत्रातील एक नवीन आणि मोठी समस्या बनली आहे. यापूर्वीही अशा अनेक आव्हानांवर शिवाजी विद्यापीठाने यशस्वीरित्या मात केली असून यासाठी आपले विद्यापीठ पूर्णपणे सक्षम आहे. असे असतानाही या समस्येवर एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संलग्न विद्यार्थी संघटनेचा आधार घेऊन शिवाजी विद्यापीठात गोलमेज परिषदेच्या नावाखाली नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत शिवाजी विद्यापीठाच्या चिन्हाशेजारी त्या राजकीय विद्यार्थी संघटनेचा लोगो छापून त्यास राजकीय स्वरूप देण्यात आलं. ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह अनेक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच नीट परीक्षांमधील पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी निवेदन देण्यासाठी आले असता कुलगुरूंनी निवेदन स्वीकारलेच नाही. उलट विद्यापीठात कोणतेही आंदोलन किंवा निवेदन कुलगुरूंच्या पूर्व परवानगीशिवाय दिले जाणार नाही असे अवलोकतांत्रिक फर्मान काढले. या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध नोंदवत हे नियम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटील, जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.